नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती तरगर कोंबडभुजे क्रिकेट क्लब, गणेशपुरी क्रिकेट क्लब, मोहा क्रिकेट क्लब, हे सर्व क्रिकेट क्लब मिळून खासदार आमदार व दोस्ती चषक या निमित्तानं उपस्थित आदरणीय विठ्ठलजी ओळेकर, सुहासजी गोंधळी, नंदकुमारजी ठाकूर, अवधेशजी महतो, दीपकजी गोंधळी, अश्विन नाईक, अक्षय पाटील, कॉमेंट्री करणारे आमचे सहकारी प्रवीण गायकर, संदीप पाटील, अंपायर नीरज राणावत आणि त्यांची टीम, आयोजक निलेश खारकरजी, धीरज ओळेकरजी आणि शैलेशजी भगत आणि सर्व क्रीडा रसिक. मी आत्ताच या ठिकाणी चर्चा करत असताना आपल्या इथल्या सर्व भूमिपुत्र ग्रामस्थ यांना हेच सांगतोय की हे मैदान असंच राहिलं पाहिजे. आता राहण्यासाठी टिकवायचं जबाबदारी आपल्या सर्वांची येणार आहे. आता मी बोललो म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही, तर हे मैदान असंच राहण्यासाठी संजीव नाईकही तुमच्याबरोबर असेल. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करायची नाही. प्रत्येक गावाला एक मैदान असलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. परंतु जी पुनर्वसित गावं आहेत त्या गावाला कुठलाही ग्राउंड मिळालं नाही, त्याला गार्डन नाही, ग्राउंड नाही, अशा अनेक गोष्टींची कमतरता. म्हणजे आता नियोजन करताना आपण तिथे आपल्याला अडचण आहे. तर मला असं वाटतंय की आपले माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेशजी असतील, रामशेठ असतील, हे सर्वांच्या जोडीला आम्ही आपल्या बरोबर आहोत. भविष्यामध्ये या स्पर्धा आयोजन करण्यासाठी ग्राउंड तर पाहिजे का नाही, नाहीतर मग आपल्याला विमान थांबवायला लागेल, तर विमानतळावर घ्यायला लागेल. अशी परिस्थिती आपल्यावरती न येण्यासाठी आपण सर्व भविष्य काळामध्ये एकत्र राहिलं पाहिजे. आणि एकीचं बळ काय असतं हे लोकनेते दिबा पाटलांच्या एअरपोर्टच्या नामकरणाच्या दिवशी आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की ताकद काय आमच्या लोकांची आहे. आणि ही ताकद अधिकाराची आहे. आम्हाला त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे आणि तो अधिकार आपल्या सर्वांना मिळावा यासाठी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत असं आवर्जून या ठिकाणी सांगतो. फार छान क्रिकेटच्या मॅचेस आहेत. मला वाटतं आता घनसोळीची मॅच झाली ना आता, त्याच्यामध्ये कोण जिंकलं, कोण बामणडोंगरीच्या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. मेहनत केली परंतु घनसोळीच्या लोकांना विजय नाही प्राप्त करता आला, तरी त्यांचं मी अभिनंदन करतो की चांगला खेळ या ठिकाणी आपण करून दाखवला. माझी आपल्या इथल्या सर्व मान्यवरांना विनंती राहील की आता हा भाग, एक काळ असा होता की इथे फक्त आपले गाववालेच लोक राहायचे, परंतु आता आपण इथली लोक 80% आणि 20% लोक बाहेरची होती. आता 80% जागी ते 80% होणार आहेत आणि 20% आता आपण राहणार आहोत. परंतु माझं म्हणणं आहे की आता आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. इथल्या सर्व लोकांना, मग इथला भारतातला मला वाटतं प्रत्येक माणूस आता आपला गावाला झालेला आहे. आता तुमचं जेव्हा इलेक्शन लागेल ना सरपंचाचं, तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की या वॉर्डामध्ये गुजराती किती, मारवाडी किती, उत्तर भारतीय किती, हे आता तुम्हाला बघायला मिळेल. आणि जेव्हा यादी मिळेल ना हातामध्ये, तेव्हा म्हात्रे 1000 नंतर एक म्हात्रे, उलवेकर, भोईर, पाटील असा एखादा कुठेतरी राहील. पण माझं असं म्हणणं आहे की काय हरकत नाही, शेवटी आपण लोकशाही प्रक्रियेत आहोत. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे, परंतु ते बरोबर घेऊन जाताना मोठ्या भावाची भूमिका तुम्हाला पार पाडावी लागणार आहे. आणि ती पार पाडताना जो हक्क स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जो आहे तो तुमचा अबाधित राहायला पाहिजे. आणि ते राहण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. एक चांगलं शहर निर्माण करण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. भविष्यामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं ना, ग्रोथ सेंटर, उल्वा हा ग्रोथ सेंटर असणार आहे सर्वात मोठी. आता तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, परवाच्या दिवशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सिटी म्हणून जाहीर केलेली आहे. एज्युकेशन 500 एकर, एअरपोर्टच्या बाजूला 500 एकरची जागेमध्ये जगातले 300 युनिव्हर्सिटीज येणार आहेत. म्हणजे तुमचा मुलगा जो अमेरिकेला जातो, लंडनला जातो, हा पाडेघरच्या इथे, लंडनला जातो, जर्मनीला जातो, तर जर्मनच इकडे येणार आहे, अमेरिकाच इकडे येणार आहे. तुम्हाला जायची गरज लागणार नाही. 500 एकरमध्ये आणि पहिल्या 23 युनिव्हर्सिटीचं ॲग्रीमेंट झालं आहे त्या दिवशी. आणि कालच अमेरिकेच्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीचं काल ॲग्रीमेंट झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी. त्याच्या बाजूला 500 एकरमध्ये
10,000 खाटांचं, जसं आता हे आपलं हॉस्पिटल आहे ना अपोलो हे आहे 600 बेडचं, हे 10,000 बेडचं हॉस्पिटल बनणार आहे. आणि इथे जगातले सर्व प्रकारचे लोक येणार, ऑपरेशन करणार. आणि जो गरीब आहे ना त्याचं ऑपरेशन 10,000 रुपयात, मोठावाला आहे तर त्याचं 10 लाख रुपयामध्ये. तर 10 लाख रुपयाची काय आपल्याला घेणं देणं नाही, त्याचं इन्शुरन्स. पण गरीबाला 10,000 रुपयात व्हायला पाहिजे, हे काम या ठिकाणी फडणवीस साहेब करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सर्व संधीचं सोनं, आता मी तुम्हाला सांगतो की नाव ऐकलं असेल तुम्ही, संजय राठोड जी आता एक मंत्री आहेत बघा, ते आहेत बंजारा समाजाचे. 4 एकरचा प्लॉट त्यांना गव्हर्नमेंटने दिला आहे. किती? 4 एकर. आणि 100 करोड रुपये दिले त्यांना त्या पोरादेवीचं मोठं भवन बनवायला. किती? 100 करोड रुपये. तर माझं म्हणणं आहे आपले भवन बनवून घ्या, तो तुमचा अधिकार आहे. तर ह्या गोष्टी आता जर बनणार नाहीत तर त्या परत कधी बनणार नाही. परंतु हे करत असताना मी सांगितलं ना की बाहेरची आणि स्थानिक या सर्वांनी एकत्र मिळून विकास करायचा आपल्याला. आणि भविष्यामध्ये या भागाचा विकास, पुढची पिढी आहे, आता तुमचं वय 25 असेल, पण तुमची जी मुलं आहेत, तुमची जी नातवंडं आहेत, त्यांच्यासाठी पुढचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. आणि ते करण्यासाठी आत्ताच संधी आहे, परत नंतर नाही काय होणार. नंतर तुम्ही बोलणार. मी मगाशी काय बोललो की असं असायला पाहिजे की तळघरचे 4 विमान उभी आहेत तिथे, म्हणजे उलवेकरांचं विमान उभं आहे, याचं 2 हेलिकॉप्टर उभे आहेत. का नाही पाहिजे? का नाही पाहिजे? जमीन आमची, सर्व आमचं. आणि आमचं नको तर मी बोललो रामशेठ पहिला हेलिकॉप्टर तुम्ही घ्या बोललो, आणि बालदीला सांगितलं तुम्ही छोटा विमान घ्या. आणि घेऊ शकतात, आज आहे कॅपॅसिटी आमच्या लोकांची, नाही होऊ शकत. 100%. आणि ती अशा प्रकारची मजबूत लोक आपण सर्वांनी तयार करा. हे करताना आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. आज खेळाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलात. अशाच प्रकारची खेळ, सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आपण सर्वांनी पुढे करा. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला बोलवलं खासदार आमदार चषकाच्या निमित्तानं आपल्याशी हितगुज करण्याची संधी, त्याबद्दल आपला सर्वांचा आभार. खास करून अक्षय, कुठे गेला अक्षय? अक्षयला धन्यवाद केला पाहिजे. तो गाडी लावून उभाच होता. मी पहिला एक उरणला गेलो, उरणचं लग्न केलं, त्याच्यानंतर आपल्या गावाच्या बाजूलाच एक लग्न होतं, ते लग्न आटोपून या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे मनोगत आपण ऐकलं मित्रांनो की स्वर्गीय दिबा पाटील साहेब विमानतळासाठी ज्या लढ्यासाठी ज्याने अग्रेसर दमदार योगदान दिले, त्याचे डॉक्टर संजीव नाईक साहेबांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत साहेब. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आम्ही देतो शुभेच्छा. आणि जाऊया मॅच मध्ये. विनंती असेल मुरबी संघ आपले कॅप्टन पाठवा आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी वाकून